अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सध्या तरी एकाच जागेवरती आघाडी मिळाली। अखंड राष्ट्रवादी 4 जागा, मात्र फुटीनंतर अजित पवारांच्या वाटेला एकच जागा येते, ती सुनील तटकरे यांची कोकणातली। हजारों साल नरगिसी अपनी बेनुरी पे रोती है, तब जाकर होता है चमन में दीदावर पैदा। आदित्य उद्धव ठाकरे नाम का दीदावर पैदा हो गया है। नरेंद्र जी, देवेंद्र जी, जस्ट वेट एंड वॉच, काउंट करते रहिए। स्टेट असेंब्ली विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुख्यमंत्री आम्ही तुम्हाला करून दाखवू। आताच म्हटलात की अनेक गोष्टी सोसल्या आहेत, अनेक गोष्टी संघर्ष केला, सगळा संघर्ष डोळ्यात दिसतो। इतक्या प्रकारे ना दादा, इतक्या प्रकारे म्हणजे या लोकांना माझ्यावर सीबीआय लावता आलं नाही, ईडी लावता आलं नाही, क्राईमचं रेकॉर्ड नव्हतं, कॅरेक्टरने रोखोक होते। मग काय करायचं? गलिच्छ पद्धतीचं राजकारण केलं, कधी माझ्या शारीरिक उंचीवरून टिप्पण्या केल्या, कधी वाईट पद्धतीने ट्रोल केलं। पण मला असं वाटतं हे काही असलं तरी आमच्या आजीने, आमच्या आजाने आम्हाला काही संस्कार दिलेत। अरे सत्तेच्या माघारी तर सगळे जातात, आम्ही ती लोक आहोत जे सत्तेसाठी आणि पैशासाठी नाही, आम्ही सत्यासाठी आणि निष्ठेसाठी लढणारी आहोत। निष्ठा जिंकलेली आहे। उद्धव साहेबांच्यासाठीची अर्धी लढाई आम्ही पूर्ण केली आहे, पूर्ण नाही। लढाई पूर्ण कधी होईल? जेव्हा विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकेल तेव्हा निवडणूक पूर्ण होईल। दादा घ्या गुलाल। त्या दिवशी आणि बॅट सुरू झालेला आहे। हे गंमत, ही जम्मत आपण बघू शकतो। सगळी लोक जल्लोषात नाचतायत, जल्लोषात गातायत आणि हा जल्लोष सेना भावाला सुरुवात झाली आहे, शिवसेना भावाला आता सुरुवात झाली आहे जल्लोषाची। सगळे शिवसैनिक जे आहेत ते आता इकडे आलेले आहेत आणि जल्लोष करता दिसत आहेत। कधीपासून झेंडा फडकवता दिसत आहेत। हा झेंडा तुम्ही फडकवताय, मागच्या तासाभरापासून फडकवता झेंडा। आज किती आनंद होतो तुम्हाला झेंडा फडकवताना? आम्ही गद्दार नाहीये।